हे गुलाबजामुन, हा चिवडा, ही खिचडी, ही बटाट्याची भाजी आणि हे दही, ही शेंगदाण्याची चटणी, आणि हे मस्त असे घावणे। तर हे अशा हे तुळशीचं पान, तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही। एका उपवासाची थाळी काय म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे जुनी, तसं झालेलं आहे। पण चला, आता श्रावण महिना येतोय, आषाढी एकादशी आणि नवरात्र, तर ह्यामधील तुम्ही जेव्हा हवा असेल तो पदार्थ तुम्ही बनवू शकता। आणि तुम्हाला कसं वाटलं, आवडला तर नक्की लाईक करा, व्हिडिओ पूर्ण पहा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा। उपवासाचे गुलाबजामुन बनवूया। ही मिल्क पावडर घेतलेली 1 कप आणि त्यामध्ये पाव कप आपलं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे। साबुदाण्याचं पीठ कसं घालायचं ना, कसं पीठ बनवायचं, ह्यामध्ये आता घालायचं चिमूटभर खाण्याचा सोडा, जास्त नाही वापरायचा आहे। पीठ आहे घरच्या दुधाचीच, ती अर्धा कप मलाई आहे, थोडी थोडी घालायची। नुसतं दूध वापरलं तरी चालेल। अजून राहिलेली मलाई पण घालायची। आणि आता जर कमी पडलं दूध, तर घट्ट झालं तर दूध घालायचे। पाव कप दूध घेतलंय, थोडं थोडं घालायचं। रव्यासारखं झालंय मऊ एकदम। अजून थोडंसं दूध घालायचंय। असं घट्टसर मळलेलं आहे, बघूया। थोडंसं 10 मिनिट ह्याला मुरू द्यायचंय आणि मग बघायचंय एवढं दूध शिल्लक राहिलंय। जर गरज पडली तर दूध लागेल। ते साबुदाण्याचं पीठ जसं भिजेल तसं घट्ट बनतं, त्यामुळे त्याला झाकून ठेवू, म्हणजे वरून कडक होणार नाही। आता बनवायचा पाक, त्यासाठी हे 1 कप साखर घातली, हे अजून थोडी, आपण 1 कप मिल्क पावडर घेतलेली, त्या हिशोबाने साखर घालायची आणि 1 कप पाणी घालायचे आणि याचा पाक बनवून घ्यायचा। ह्यामध्ये घालायचे केशरच्या काड्या, अगदी ऑप्शनल आहेत, नाही घातल्या तरी चालतील। पाक होते तोपर्यंत आपण ह्याचे जामून बनवून घेऊ। बघू शकता आता किती कोरडं झालंय। ह्यामध्ये परत आपल्याला आपण ते ठेवलेलं दूध घालायचंय आणि मऊ करून घ्यायचं ह्याला। तर ह्याला आता दूध घालून परत मिक्स करून घेतले। ह्याचे आपल्याला आता जामून बनवून घ्यायचे, असं छान मळून घ्यायचे त्याला आणि आपल्या हव्या तशा आकारात छोटे मोठे बनवायचे। कडक होणार। अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे। पाक तेल ठेवले ताप,
मस्त तापले तेल. साबुदाण्यामुळं टेस्ट बदलत नाही आणि छान होतात जाळीदार एकदम. आता एकदम लो फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. मस्त तळलेले आहेत. लो फ्लेमवरती काढून घ्यायचे आता. मस्त आहे, बघू शकता कसे एकदम सॉफ्ट झालेले आहेत. मस्त झालेले, बघू शकता कसे जाळीदार झालेत. जामुनही गरम आहेत, थोडे कोमट आणि पाखी कोमट आहे. आपल्याला लगेच हवेत म्हणून लगेच टाकायचे, नाहीतर मग रात्रभर संध्याकाळी जर बनवायचे तर तयार झाले. तव्याचे बनवतो तसेच झालेले आहेत. तर आता घावण बनवण्यासाठी आपण 1 कप वरई घेतलेले आहे. भगर पण म्हणतात त्याला. तरी भगर आपल्याला धुवून घ्यायची स्वच्छ. आणि अर्धा कप साबुदाणा घालायचा आहे. परत 1 वेळा धुवून घ्यायचे. तर ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याला 20-25 मिनिटासाठी भिजून द्यायचे. आता बनवून घ्यायची आपल्याला बटाट्याची भाजी. आता बटाटा कापून घ्यायचा आहे. आता भाजी बनवण्यासाठी कढई ठेवलेली, तेल घालायचे शेंगदाण्याचं. तेल तापलेले, त्यामध्ये मिरची घालायची. उपवासाला जिरे खात असाल तर जिरे वापरले तरी चालते. मिरची परतलेली, त्यामध्ये आता बटाटा घालायचा. त्यामध्ये घालायचे शेंगदाणा कूट जाडसर. ऑप्शनल आहे, नसेल घालायचं तरी चालेल. आणि मीठ घालायचे चवीनुसार. तयार झाली आपली बटाट्याची भाजी. हे एक मोठा आणि एक छोटा बटाटा घेतलाय. याचा आपल्याला चिवडा बनवायचा, म्हणजे शेव बनवून नंतर चिवडा बनवायचा आहे. तर बारीक खिसणीने खिसून घ्यायचे. व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत उपवासाचे. तेवढे. तर हे बटाटा खिसून झालाय. त्यामध्ये आपल्याला आता साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला असं भिजण्यासाठी 5 मिनिट ठेवायचे. तर पीठ छान भिजलेलं आहे. आपण सोऱ्याने बनवू शकतो किंवा मी खिसणीने बनवणार आहे. सोऱ्याने बनवलेला व्हिडिओ अगोदर पोस्ट केलेला आहे. छान त्याचा चिवडा बनवता येतो, पण मी किस नाही बनवलेला. तरी छोटी खिसणी घेतलेली आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर मोठी खिसणी पण घेऊ शकता. आपली नॉर्मली दुसरी असते ती. आणि असं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि असं आपल्याला हाताने फिरवायचं आहे. चिवडा बनवण्यासाठी कशी शेव बनवायची बटाट्याची मी 2 वर्ष झालं तेव्हाच पोस्ट केलेली. बघू शकता मस्त शेव पडलेली आहे का नाही. सोपी ट्रिक.
झटपट चिवडा बनवण्यासाठी सोऱ्याची गरज नाही. असा छान कुरकुरीत चिवडा बनतो आणि चव जर म्हणाल तर एकदम खमंग लागते ह्याची तळलेली खरपूस. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायची त्या पिठाची शेव. वा, मस्त झाली. बघू शकता आवाज, एकदम कुरकुरीत बनलेली. आता चिवडा बनवून घ्यायचा. तर याचा आता थोडासा असा भुगा करून घ्यायचा. चिवडा बनवण्यासाठी पॅन ठेवलाय तापायला. त्यामध्ये आता शेंगदाणे थोडेसे तेल घालून आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. थोडंच घालायचे तेल. शेंगदाणे छान क्रिस्पी झालेले काढून घ्यायचे. तेल घालायचे. तेल छान तापले, त्यामध्ये मिरची घालायची. त्यामध्ये घालायचे शेंगदाणे. आणि बनवून घेतलेली शेव घालायची. मस्त चिवडा बनला. बटाटा असल्यामुळे त्याला कलर लाल आलाय आणि क्रिस्पी होण्यामुळे जास्त तळून घ्यायचं, म्हणजे छान क्रिस्पी राहतं बराच वेळ. आणि त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालायचं. वातावरणामुळे हे मिठाला पाणी सुटल्यासारखं होतं. थोडं कुरकुरीत चिवडा. आपली वरई आणि साबुदाणा छान भिजलेला आहे. ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आता. तर आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं ह्याला. तर अशा पद्धतीने हे वरई बारीक करून घेतलेली. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे अजून. त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे थोडं. मीठ घालायचे. 2 मिनिटं झालेले बघूया. मस्त. परत 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. तर मस्त तयार झाले आपलं पातळ असं एकदम नरम घावण. तर अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आपल्याला. तर हे असे आपले उपवासाचे घावण तयार झालेत. मस्त असे सॉफ्ट पांढरे शुभ्र. साबुदाणा मस्त भिजलेला आहे. आता खिचडी बनवायची. आपल्याला. तर बटाट्याचं साल काढून घ्यायचे. बटाटा झाला खिसून, त्याला कापून घ्यायचे. असं बारीक पातळ कापायचे. बटाटा धुवून घेतला. तर मिरच्या कापून घ्यायच्या.
पॅन ठेवायचा आहे तापण्यासाठी. आता तेल टाकायचं आहे. पॅन गरम झालेलं आहे. तूप वापरलं तरी चालेल आणि शक्यतो शेंगदाण्याचं तेल वापरायचं उपवासाला. मिरची बारीक कापलेली घालायची. त्यामध्ये घालायचा आहे बटाटा. पाच मिनिटासाठी वाफवून घ्यायचे. चेक करायचं बटाटा उकडला का. छान उकडलेला आहे. मस्त परतलाय. तर साबुदाणा घालायचा. मस्त भिजलाय साबुदाणा. ओव्हरनाईट भिजवलाय. त्यामध्ये लगेच कूट घालायचा शेंगदाण्याचा. जाडसर शेंगदाणे भाजून बनवून घेतलाय. आणि हे चवीनुसार मीठ घालायचं. मस्त मऊसूद होते खिचडी. मध्ये 1-2 वेळा हलवली होती. मस्त झाली. आता नाही ते कसं चेक करायचं, हे अशी करायची आणि हाताला नाही चिकटली समजायचं आपली खिचडी तयार झालेली. मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार आहे आपली खिचडी. काढून घ्यायची. आता हे आपले जामून आता तयार आहेत. एकदम मस्त असे मुरलेले. कसे मस्त रसरशीत झाले. आतपर्यंत पाक मुरलेला आहे. एकदम असे रसरशीत गुलाबजामुन पण तयार आहेत. आपला आता सर्व थाळीचा स्वयंपाक तयार झालेला आहे उपवासाचे. मस्त असे तयार झालेत आपले उपवासाचे गुलाबजामुन. वा. तर आता तयार आहे आपले सर्व फराळाचे पदार्थ उपवासाचे. हे गुलाबजामुन, हा चिवडा, ही खिचडी, ही बटाट्याची भाजी आणि हे दही, ही शेंगदाण्याची चटणी, आणि हे मस्त असे घावणे. तर हे अशा पद्धतीने हे आपलं उपवासाचे फराळाचे थाळी तयार झालेली आहे. हे तुळशीचं पान, तुळशीच्या पानाशिवाय पूर्ण होत नाही. हे अशा सोप्या पद्धतीने झटपट बनवलेली ही उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ही वाटते का उपवासाची थाळी? काय म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट खाशी अशी म्हण आहे जुनी, तसं झालेलं आहे. पण चला, आता श्रावण महिना येतोय, आषाढी एकादशी आणि नवरात्र. तर ह्यामधील तुम्ही जेव्हा हवा असेल तो पदार्थ तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला कसं वाटलं, कुठला पदार्थ आवडला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर आपली तयार आहे ही उपवास म्हणून. हा चिवडा आहे बटाट्याचा, खिचडी, बटाट्याची भाजी, घावण आणि दही आणि
चटणी तर भेटूया अशाच नवीन एका रुचकर रेसिपीमध्ये. तयार झाली आपली तोपर्यंत झटपट ही थाळी बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.